नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती यामधील स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. बघूया. या प्रकारे क्वेश्चन नंबर 1, चौकटी पूर्ण करा. पहिला दिलेला आहे, खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये. याचं उत्तर आहे तर्कशुद्ध आणि तर्कसंगत. म्हणजे खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी अतिशय तर्कशुद्ध आणि तर्कसंगत अशी उत्तरे दिली. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2, वैशिष्ट्ये लिहा. त्यातील पहिलं दिलेलं आहे श्रीपादशिला आणि दुसरं आहे शार्क मासे. आता श्रीपादशिला याची वैशिष्ट्ये कोणती, तर पहिलं वैशिष्ट्य आहे पाण्यापासून किंवा पाण्याच्या भरपूर वर होती आणि दुसरं वैशिष्ट्य आहे किनाऱ्यापासून समुद्रात 1-1.5 फर्लांग आत होती. दुसरं आहे शार्क मासे. याची वैशिष्ट्य आहे या प्रकारे माणसाला ते काकडीसारखे चावून खातात. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्याचे दात हत्तीच्या सुळासारखे असतात. पुढचं बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3, हे केव्हा घडते ते लिहा. यातील अ दिलेला आहे परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. आणि दुसरं दिलेलं आहे आ, माणसाच्या अंतस्थ चेतना फुलेल. आता याची उत्तरे बघणार आहोत आपण या प्रकारे. बघा, परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील हे केव्हा घडेल, तर मन, बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर. आणि दुसरं माणसाच्या अंतस्थ चेतना फुलेल हे केव्हा घडते, तर विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यावर. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4, परिणाम लिहा. त्यातलं पहिलं आहे स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले. याचा परिणाम काय झाला, तर याचं उत्तर आहे स्वामीजी किती प्रामाणिक आहे हे ग्रंथपालांनी तपासायचे ठरवले. दुसरं, नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायला नाकारले. याचं उत्तर आहे स्वामीजींनी एकदा त्या सागरात उडी मारली. पोहत पोहत ते शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5, तुमचे मत लिहा. त्यातलं पहिलं दिलं आहे ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत. याचं उत्तर आहे या प्रकारे. एका दिवसात एक खंड वाचून होणे शक्यच नसते. वाचनाचा इतका प्रचंड वेग असलेला मनुष्य ग्रंथपालाने पूर्वी पाहिलाच नव्हता. एखादे पुस्तक वरवर साडून ते आपल्या उपयोगाचे नाही हे लक्षात आल्यावर काही वाचक ते पुस्तक परत करतात. पण स्वामींनी मात्र दिवसाला 1 खंड याप्रमाणे 3 दिवसात 3 खंड वाचून परत केले. हे 3 खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही. काही वाचक आपल्याला वाचन वेळ आहे असा आभास निर्माण करतात आणि छाप पाडण्याचा प्रयत्न करतात. बरेचसे साधू लोकांच्या धार्मिक भावनांचा दुरुपयोग करतात व त्या मार्गाने पैसा कमावण्याचा प्रयत्न करतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5, तुमचे मत लिहा. यामधील दुसरं दिलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर न नेणाऱ्या नावाड्याबाबत तुमचे मत. याचं उत्तर या प्रकारे आहे शिलाखंडापर्यंत पोचण्यासाठी नावेतूनच जावे लागणार होते आणि नावाडी तर पैसे घेतल्याशिवाय नावेतून पोचवण्यास तयार नव्हते. स्वामींकडे पैसे नव्हते. कोणालाही असे वाटेल की स्वामींकडे पाहून नावाड्यांनी पैसे न घेता स्वामींना पोचवायला हवे, परंतु नावाडी स्वामींचे मोठेपण ओळखत नव्हते. तसेच माणसांना पैसे घेऊन नावेतून इच्छित स्थळी पोचवणे हा त्या नावाड्याचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे नावाड्याने नकार दिला.
तसेच स्वामींचे मोठेपण दिसून आल्यावर त्यांना पश्चातापही झाला. त्यामुळे नावाड्यांनी नकार दिला. याबद्दल किंवा यात मला कोणतीही चुकी दिसत नाही. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 6. स्वामीजींचे पुढील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधा व लिहा. बघा, आता या ठिकाणी काही स्वामीजींचे गुण दिलेले आहे आणि ती दर्शवणारी वाक्य आपल्याला पाठातून शोधून लिहायची आहे. आता या ठिकाणी दिलेले गुण कोणते, तर निर्भयता, मनाची एकाग्रता, दृढ निश्चय, देशप्रेम आणि वाचनप्रेम. आता प्रत्येक गुणाची वैशिष्ट्ये आपण लिहिणार आहोत, त्याची वाक्य लिहिणार आहोत शोधून. बघा, आता पहिलं दिलेलं आहे निर्भयता. निर्भयतासाठी दिलेली वाक्य कोणती आहे पाठात, तर स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. दुसरं वाक्य, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार. पुढचं वाक्य आहे, रात्री एकटे सोबतीला कोणी नाही. पुढचं आहे मनाची एकाग्रता. आता या संदर्भाची वाक्य कोणती, तर ते रोज एक खंड वाचायचे. पुढचं, मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो. आणि तिसरं आहे, मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझे ते लक्षात राहते. पुढचं बघणार आहोत. पुढचा गुण दिलेला होता दृढ निश्चय. आता या संदर्भाची आपल्याला वाक्य लिहायची आहे या प्रकारे. दृढ निश्चय यासाठीची वाक्य आहे, स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले. पुढचं वाक्य आहे, ते रोज एक खंड वाचायचे. पुढचं आहे देशप्रेम. देशप्रेम हा जो गुण आहे यासाठी आलेली वाक्य कोणती, तर पहिलं वाक्य आहे, ज्या देशाची सेवा करायची, ज्या समाजाची सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा. पुढचं आहे वाचनप्रेम. आता यासाठीची वाक्य आलेली आहे. यासाठी आलेली वाक्य आहे, इंग्रजी ग्रंथाच्या खंडाच्या खंड वाचत असत. पुढचं वाक्य आहे, ते रोज एक खंड वाचायचे. आणि पुढचं वाक्य आहे, त्यांनी 3 दिवसात एक खंड वाचून परत केले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 7. तुमचा अनुभव लिहा. काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो, त्याविषयी तुमचा अनुभव लिहा. बघा, याचं उत्तर या प्रकारे लिहू शकतो. परीक्षा 2-3 महिन्यावर आली होती. मी नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करत होतो. एक दिवस मला विषमज्वर झाला. 14 दिवस अभ्यास करू शकलो नाही. पण नंतर मात्र हसत खेळत नव्हे तर मन लावून अभ्यास केला, म्हणून यावर्षी मी वर्गात पहिला आलो. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 8. खालील 2 प्रसंगातील फरक स्पष्ट करा. या ठिकाणी दिला आहे, स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबत नावाड्यांचे विचार. या ठिकाणी आपल्याला उडी मारण्यापूर्वी आणि उडी मारल्यानंतरचे विचार या प्रकारे लिहायचे आहे. बघा, या प्रकारे आपण लिहू शकतो. उडी मारण्यापूर्वी त्यांचे विचार काय होते, तर होडीतून माणसांची वाहतूक करणे हा आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय आहे. मग आपण त्यांना फुकटात का न्यावे, हा त्यांचा विचार होता. आणि उडी मारल्यानंतर स्वामीजींनी जेव्हा समुद्रात उडी मारली त्यानंतर नावाड्यांच्या मनात कोणते विचार आले, तर स्वामींनी उडी मारल्यानंतर मात्र नावाडी घाबरले. त्यांच्या मनात आले की या माणसाच्या वाटेत संकटे आली तर, त्यांचा दम संपला तर, अशा प्रकारे त्यांच्या मनात विचार आले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. निर्भय पासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते. त्याचप्रमाणे त्वा, आळू, पणा प्रत्येक प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खाली तक्त्यात लिहा. बघा, आता या प्रकारे आपण लिहू शकतो. बघा, ता हे जर प्रत्यय लावलं तर सुंदरता किंवा वीरता. त्व हे जर प्रत्यय लावलं तर कर्तव्य, नेतृत्व. आळू हे जर प्रत्यय लावलं तर दयाळू आणि कृपाळू. आणि पणा हे जर प्रत्यय लावलं तर प्रामाणिकपणा आणि वेडेपणा. या प्रकारे आपण भाववाचक नामे तयार केली. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खालील वाक्यातील
अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. पहिलं वाक्य आहे सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. दुसरं गाडी वेगाने चालवू नये. तिसरं शिळे अन्न खाऊ नये. चौथं कोणी कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. आणि पुढचं जॉन अप्रामाणिक मुलगा आहे. बघा आता या ठिकाणी बेसावध, वेगाने, शिळे, अनुपस्थित आणि अप्रामाणिक हे अधोरेखित शब्द आहे. यांच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला अर्थ न बदलता वाक्य बनवायचे आहे आणि ती लिहायची आहे. बघा या प्रकारे आपण ती लिहू शकतो. पहिलं सर्वांनी सावध राहून काम करावे. दुसरं गाडी वेगाने चालवू नये, तर याचं उत्तर लिहू शकतो गाडी हळू चालवावी. तिसरं शिळे अन्न खाऊ नये, तर याचं उत्तर आहे ताजे अन्न खावे. पुढचं कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये, याचं उत्तर आहे सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. पुढचं जॉन अप्रामाणिक मुलगा आहे, याचं उत्तर आहे जॉन प्रामाणिक मुलगा आहे. अशा प्रकारे आपण अर्थ न बदलता ही वाक्य लिहू शकतो. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. उदाहरणार्थ बेसावध. बघा आता बे हे अक्षर जोडून आपल्याला नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायची आहेत. बघा या प्रकारे आपण लिहू शकतो. पहिला शब्द लिहू शकतो बेपर्वा. दुसरा शब्द बेअब्रू. तिसरा बेफिकीर. पुढचा बेसुमार आणि पुढचा शब्द आहे बेजबाबदार. या प्रकारे आपण बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द या प्रकारे लिहू शकतो. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खालील शब्दांचे संधी विग्रह करून किंवा संधी करून तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी संधी दिलेली आहे अधोमुख. दुसरं दुर्दैव. तिसरं मनोबल. पुढचं दुष्कीर्ती आणि पुढचं दिलेलं आहे बहिष्कृत. आता आपल्याला संधी विग्रह करायचा आहे. पहिलं अधोमुख, याचा संधी विग्रह या प्रकारे करणार आपण अध अधिक मुख. दुसरं दुर्दैव, याचा संधी विग्रह या प्रकारे लिहू शकतो दु अधिक दैव. पुढचं मनोबल, याचा संधी विग्रह आहे मन अधिक बल. पुढचं दुष्कीर्ती, याचा संधी विग्रह आहे या प्रकारे दु अधिक कीर्ती. पुढचं बहिष्कृत, याचा संधी विग्रह या प्रकारे आपण लिहू शकतो बहि अधिक कृत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खालील तक्ता पूर्ण करा. बघा या प्रकारे या ठिकाणी तक्ता दिलेला आहे, संधी विग्रह दिलेला आहे. आपल्याला त्याची संधी बनवायची आहे. पहिला आहे मन अधिक वृत्ती. संधी लिहिणार आपण या प्रकारे मनोवृत्ती. पुढचं नि अधिक विवाद, याचा संधी बनणार या प्रकारे निर्विवाद. पुढचं मन अधिक धैर्य, याची संधी बनणार मनोधैर्य. पुढचं तेज अधिक पुंज, याची संधी बनणार या प्रकारे तेजोपुंज. पुढचं आयु अधिक वेद, याची संधी बनणार या प्रकारे आयुर्वेद. या प्रकारे आपण हा जो तक्ता दिलेला होता तो पूर्ण केला. अशा प्रकारे आज आपण स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचा स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.